हॅलो, नमस्कार ताईनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर ताईनो, आता हा मी व्हिडिओ शूट करत आहे. तर आज आहे 18 तारीख आणि वार आहे शनिवार. तर आज मी सकाळी आता मी मार्केटला जाणार आहे आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर उद्या रविवार आहे आणि सकाळी माझ्याकडे पाहुणे येणार आहेत. तर त्यांच्यासाठी भाजी वगैरे आणायची आहे आणि तसंही सुमेधला डब्याला भाजी रोजच लागते, त्याच्यामुळे भाजी माझ्याकडे संपलेली आहे. तर मी आता भाजी आणायला जात आहे. आणि इकडे नागपूरला तर ऊन खूपच असते, दुपारचं वगैरे ऊन, तर बाहेरही निघायची इच्छा होत नाही. तरी पण आता सकाळी तेवढी ऊन नसते, त्याच्यामुळे मी आता जाऊन भाजी वगैरे घेऊन येते. तर चला भाजी घ्यायला. टाईम ना, आता मी चालली भाजी मार्केटला. तर ताईंना आता आली आहे मी भाजी मार्केटला. बघा, बघा, मी इथेच येते कारण इथे खूप छान भाजी वगैरे मिळते. जसे शेतकरी लोक वगैरे तरी ते भाजी घेऊन, तर मी इथेच नेहमी भाजी घ्यायला येत असते. आणि आमच्या घराजवळून जवळच आहे भाजी मार्केट. आता मी दही घेणार आहे इथे आणि नेहमी यांच्याकडून दही घेत असते. तर दही आहे का? दही गोडवाला दही आहे का? आंबटवाला आहे, गोड नाही का? लस्सी बनवासाठी काही थोडंही नाही आहे. तर हे जे काका आहेत ना, यांच्याकडून मी नेहमी दही वगैरे घेत असते लस्सी बनवायसाठी. तर असं करा, हे अर्धा पाव द्या आणि हे अर्धा पाव द्या. आणि हे कसे दिले? हे कसे दिले? हो, नाही, हे गुलाबाचे हो. तर हे अर्धा पाव द्या ते, आणि हे शेवंतीचे अर्धा पाव द्या. असं करा, एक पाव देऊन द्या. माहित नाही कशी आहे ते. खाऊन पाहिल्यावर समजेल तुम्हाला. दीड पाव होते, 25 देऊन द्याल का? नाही, 20 रुपये. हा, 20 द्या, घ्या. तर ताईंनो, आता मी आले आहे भाजी मार्केटमधून. तर भाजी घेऊन आली आहे. आता भाजी वगैरे काढून स्वच्छ करून ठेवते आणि सांबार वगैरे तोडून ठेवते भाज्या, आणि दाखवते तुम्हाला काय काय आणलं ते. तर ताईंनो, आता हे पुष्प आणलेले आहे मी पूजेसाठी. आणि ही पालक आहे, हे आंबे आहे, रसाचे आंबे आहे ते, आणि हा सांबार आहे, ही कोबी आहे, आणि काकडी, गाजर, आणि ह्या चवळीच्या शेंगा, वांगे, भेंडी, आणि मिरची आणि अद्रक. अशा प्रकारे मी भाजीपाला आणलेला आहे. तर हा मस्त असा ताजा ताजा सांबार आहे ताईंनो. तर हा मी आधी आणल्याबरोबरच लवकर तोडून ठेवून देते. नंतर मग तो जसं चिमला वगैरे ना, तर तोडायला म्हणजे व्यवस्थित वाटत नाही, म्हणून मी हा आधीच असं तोडून ठेवून देते आणल्याबरोबर. तर ताईंनो, आता पाहुणे वगैरे आलेले आहे आमच्याकडे, आणि आता त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. सकाळी 9, 9:15 वाजता ते आले आमच्याकडे. तर त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करत आहे. तर स्वयंपाकमध्ये असं मटण बनवणार आहे मी. हे बघा, आणि मसाला पण तयार करून घेतलेला आहे. तर ताईंनो, मी असं मटण बनवत आहे. तर इथे मी असं घेतलं, हे पटना मिरची 2 चम्मच,
तिखट घेतलं आणि भिवापुरी मिरची 2.5 चम्मच हे तिखट घेतलं आणि 1 चम्मच हळद घेतली आणि हा गरम मसाला 2 चम्मच घेतले आणि हा धने पावडर जिरं आणि धने पावडर हे 2 चम्मच घेतली. तर अशा प्रकारे मी मसाला घेतला आहे आणि याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी खोबरा आणि कांद्याची पेस्ट, खोबरा आणि अद्रक लसणचं पेस्ट घेतलेलं आहे. हा अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेला आहे मी. तर आधी मी ह्या गंजामध्ये हे फोडणी देऊन देते मटण. आता कांदा टाकून घेतलेला आहे. तर आता हा अद्रक लसण आणि याचा कांदे आणि खोबऱ्याचं हे पेस्ट थोडंसं लालसर झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये टाकून मसाला, आधी मसाला टाकून घेते, नंतर तिखट टाकून घेते. तर आता थोडा तेलामध्ये मसाला झाला तर आता हे तिखट आणि हळद वगैरे टाकून घेत आहे मी. आता असं मटण टाकून घेते. थोड्या वेळासाठी झाकण ठेवून घेते, थोडं शिजू देते ते तेलामध्ये. तर मी आता असं पाणी वगैरे टाकून घेतलं 3 ग्लास आणि आता कुकर लावणार आहे. तर ताईंनो बघा, आता आमच्याकडे ज्या पाहुण्या आल्या आहे ना त्या पोळ्या बनवून घेऊन राहिल्या, कारण मी भाजी बनवलेली आहे आणि पाहुण्या ताई पोळ्या बनवून राहिल्या. पाहुण्या ताई पोळ्या बनवून राहिल्या आहे. तर आम्ही दोघींनी मिळून असा स्वयंपाक केलेला आहे आजचा. त्यांनी पण भरपूर मदत केली आहे मला स्वयंपाक करायला. तर चला आता पोळ्या वगैरे झाल्या की मग नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतो. तर ताईंनो बघा, असं मस्त रस्सा मटनचा आणि हे असं फ्राय, मटन फ्राय आणि हे असं पूर्ण जेवण नाही आहे, पण रस्सा आणि मटन आहे. आता पूर्ण जेवण मी त्यांना पाहुण्यांना देणार आहे, वाढून देणार आहे. हे बघा, पोळ्या पण रेडी आहे आणि भात पण रेडी आहे आणि मटन रस्सा पण रेडी आहे ताईंनो. आता जेवण वाढते. ताईंनो हे बघा, आता ताईची तयारी सुरू आहे. आमच्या पाहुण्या ताई आता गावाला जाणार आहे, मुंबईला. तर त्यांची 8 वाजता ट्रेन आहे, तर त्या आता गावाला चालल्या आहे मुंबईला. तर आता त्यांची तयारी वगैरे सुरू आहे आणि नंतर आता 2 दिवस त्यांचा मुक्काम होता आमच्याकडे, लग्नाला आल्या होत्या. तर त्यानिमित्ताने तर छान झालं. असं तर ताईंना बघा, आता ताई आणि बघा ताईंना असंही काढलं तरी ठीक आहे. तर ताईंना आता हे पाहुण्या ताई आमच्या गावाला चालल्या. तर सुमेध आता खाली त्यांना सोडून देत आहे.
बटन होतं ते खालचं लाईटचं हां कुठल्या हे तू आता ऑन ऑफ काहीतरी केलं हां हां ना ते बटन आहे लाईट पावणे 7ला बुक करायला पाहिजे होती. हां, 6:30ला तेच म्हटलं. सुरुवात केली हो मिळते इथे काही असं हे नाही हां पुण्या मुंबईत ना खूप वेळ थांबावं लागतं हो. कधी कधी ते लोक कॅन्सल करतात हे बघा ताई कॅब लवकर भेटलं हां. रिक्षा वगैरे जरा वेळ लागतो पण इथे थोडा वेळ लागतो मग इथे रिक्षा चालू आहे. ठेवू का आली का हो चला या आमच्याकडे बाय. हो 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 येतो आम्ही तुमच्याकडे. बाय आमच्याकडे या. बाय या. हो हो हो